उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पार्थिवावर बारामतीत अंत्यसंस्कार करण्यात आले। त्याआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं। पक्षीय विरोधक असलेले अमित शहा यांनी यावेळी शरद पवारांचीही भेट घेत सांत्वन केलं। बारामतीच्या विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर लाखोंच्या उपस्थितीत अजित पवारांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। अमित शहांनी या दुःखद प्रसंगात पवार कुटुंबियांना भेटत धीर दिला। नेमकं यावेळी काय घडलं पाहूया। बारामती विमानतळावर अजित पवारांच्या विमानाला दुर्दैवी अपघात झाला। या दुर्घटनेत अजित पवारांचा अपघाती मृत्यू झाला। विमान धावपट्टीवर उतरत असताना कोसळलं आणि त्या क्षणी विमानानं पेट घेतला आणि संपूर्ण विमान जळून खाक झालं। या दुर्घटनेत उपमुख्यमंत्री अजित पवारांसह एकूण 5 जणांचा मृत्यू झाला। अजित पवारांच्या मृत्यूची बातमी समजताच अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत फोनवरून संवाद साधला आणि आपण अंतिम दर्शनासाठी येणार असल्याचं कळवलं। त्यानुसार अमित शहा दिल्लीहून विमानानं पुणे विमानतळावर उतरले। त्यानंतर हेलिकॉप्टरनं बारामती विमानतळावर पोहोचले। विशेष म्हणजे याच विमानतळाच्या 100 मीटरच्या अंतरावर अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला होता। अमित शहा बारामती विमानतळावर दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन इथं उपस्थित होते। तिथून गाडीतून अमित शहा बारामतीच्या विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर आले, जिथं अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार होते। विद्याप्रतिष्ठानच्या या मैदानावर लाखोंचा जनसमुदाय जमला होता। ही तयारी सुरू असतानाच अमित शहा तिथं पोहोचले। शहा यांनी सुरुवातीला अजित पवार यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं, पुष्पचक्र अर्पण केलं आणि अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली। यावेळी जनसमुदायाकडून अजितदादा अमर रहेच्या घोषणा दिल्या जात होत्या। अमित शहा अंत्यदर्शनानंतर शरद पवारांच्या भेटीसाठी निघाले। त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या सोबत होते। आधी सुप्रिया सुळे या शहा यांना शरद पवारांकडे घेऊन गेल्या। अत्यंत जड अंतकरणानं पवार कुटुंबानं हा आघात सोसल्याचं इथं दिसून येत होतं। शरद पवार यांच्या शेजारी जुने सहकारी नितीन गडकरी बसले होते। अमित शहा शरद पवारांकडे गेले आणि हात जोडून त्यांनी पवारांचं सांत्वन केलं। त्यानंतर ते गडकरींच्या शेजारी बसले। याच ठिकाणी मागच्या रांगेत सुशीलकुमार शिंदे, विश्वजित कदम यांच्यासह इतर नेते बसले होते। अशा कठीण प्रसंगात शरद पवार यांना धीर देण्यासाठी राजकीय पक्षातले इतर अनेक नेते उपस्थित होते। तर अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्काराची तयारी करताना पुन्हा एकदा राजकीय मतभेद बाजूला सारत पवार कुटुंबही एकत्र दिसून आलं। रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांनी जय आणि पार्थ पवार यांच्या सोबत उभं राहत या अंत्यसंस्काराची तयारी केली। यावेळी विद्याप्रतिष्ठानचा संपूर्ण परिसर अजित पवारांच्या जय जयकारानं निनादून गेला होता। अजित पवारांच्या पार्थिवावर श्रीराम श्राद्धाचे विधी आणि वैदिक मंत्रोच्चारानुसार धार्मिक संस्कार करण्यात आले। विधी मंत्रांचं उच्चारण करत अंत्यविधी पार पडले। अजित पवार हे उपमुख्यमंत्री पदावर कार्यरत होते, त्यामुळे हे अंत्यसंस्कार शासकीय इतमामात करण्यात आले। यावेळी पोलिसांनी अखेरची मानवंदना दिली आणि शोकाकुल वातावरणात शासकीय सन्मानानं अजित पवारांना अंतिम निरोप देण्यात आला। अजित पवारांसारखा उमदा, तत्वांना जपणारा नेता अखेर हे जग सोडून गेलाय। अजित पवारांना भावपूर्ण श्रद्धांजली।